समाज कार्यामध्ये स्वतःला वाहून घेणारं व्यक्तिमत्व दुसरं कोण असेल या महाराष्ट्रात, या पालघर ठाणे जिल्ह्यात, तर जितेश बंटी पाटील साहेबांचं नाव पुढे येतं। वयाच्या 16व्या 17व्या वर्षी संभाजी ब्रिगेड वाडा तालुका अध्यक्ष या पदाची जबाबदारी घेत आहे। मोठी कबड्डी स्पर्धा या पालघर जिल्ह्यात भरवण्याचा रेकॉर्ड विक्रम जितेश बंटी पाटील साहेब मांगाटणेकरांनी केला। झुंजीच्या स्पर्धा असतील, दिवाळीच्या निमित्तानं 25-30 हजार जनसमुदाय जमवण्याचं काम झुंज स्पर्धेच्या माध्यमातून, दिवाळीच्या सणाच्या निमित्त माध्यमातून मांगाटणे ठिकाणी पाहायला मिळत असतं। त्या आयोजनामध्ये सिंहाचा वाटा जितेश बंटी पाटील साहेब, सचिन पाटील साहेब युवा नेते यांचं मोलाचं सहकार्य असतं। या वाडा तालुक्यातील प्रश्नांच्या संदर्भामध्ये नेहमीच आवाज उठवणारे व्यक्तिमत्व म्हणजे सचिन पाटील आणि बुलंद आवाज जितेश बंटी पाटील साहेब आहेत। त्यानंतर 2007-08 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी नितेश नारायण राणे साहेब, त्यांचे सुपुत्र नितेश राणे साहेब, ठाणे वाघ आमदार, कुडाल मतदारसंघ, यांच्या स्वाभिमान संघटनेमध्ये वाडा तालुका अध्यक्षपदी ते विराजमान झाले। त्यानंतर म्हणजे 2004 वयाच्या 15व्या 14व्या वर्षी संभाजी ब्रिगेडचं काम सुरू केलं। वयाच्या 17व्या वर्षी 18व्या वर्षी स्वाभिमान संघटना वाडा तालुका अध्यक्ष पदावर रुजू झाले जितेश बंटी पाटील साहेब। आणि 2008 पासून स्वाभिमान संघटनेचं काम एकदम धडाडीनं महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्याचे तालुक्याचे पदाधिकारी जेव्हा जमतात सांताक्रूज या ठिकाणी नितेश राणे साहेब आमदार यांच्या वाढदिवसा निमित्तानं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं राणे साहेबांनी की पालघरमध्ये जितेश बंटी पाटील यांचं काम महाराष्ट्रातील सगळ्या स्वाभिमान संघटना जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष मानानं प्रथम स्थानी आहे। मंचावर पाहत आहेत माननीय PS साहेब वागचौरे साहेब, वडा पोलीस स्टेशन उप पोलीस निरीक्षक, तांबडीपाडा शाळेचे गुरुजी संतोष निमसे गुरुजी, तिलीरपाडा शाळेचे गुरुजी मोहन पाटील सर आणि त्याचे विद्यार्थी। केक कापून बंटी पाटील साहेब या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा घेताना हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू बंटी पाटील साहेब, हॅपी बर्थडे टू यू। या ठिकाणी सचिन पाटील बंटी पाटील साहेबांचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांनी केक आणून या ठिकाणी साजरा केला गेलाय आणि या विद्यार्थ्यांना सुद्धा केक बनवताना जितेश बंटी पाटील साहेब आणि सचिनजी पाटील साहेब। नेहमी शिक्षण क्षेत्रामध्ये मदतीचा हात, कोविड काळ असो, शाळेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम शाळा सुरू होताना असो, च्या माध्यमातून सचिनजी पाटील साहेब, जितेश बंटी पाटील साहेब यांचं एक मोलाचं योगदान असतं। आणि वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी वॉटर फिल्टर दोन्ही शाळेंना या ठिकाणी गिफ्ट देताना, बर्थडेचं गिफ्ट देताना या ठिकाणी शाळेंना बंटी पाटील साहेब आणि सचिन पाटील साहेब या ठिकाणी वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देतात। सूरज प्रो स्टार न्यूजच्या माध्यमातून ती बातमी लावणार आहे की विक्रमगडमध्ये पदवी शाळा भरते, वर्ग नाहीये के पहचान बन जाए, हर कदम ऐसे चलो के निशान बन जाए। यहाँ जिंदगी तो सभी काट लेते हैं, यहाँ जिंदगी तो सभी काट लेते हैं, मगर जिंदगी जियो ऐसे के मिसाल बन जाए। आणि आज अशाच एका बेमिसाल व्यक्तिमत्वाचा जन्म सोहळा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि त्याच्याच जोडीला दुग्ध शर्करा योग माझे दोन्ही भाचे आहेत सचिनजी पाटील आणि जितेश बंटी पाटील यांचा संयुक्त हा जन्मदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहात। सर्वांना माझा मानाचा मुजरा। मी जेव्हा तसे सुरजनी सांगितलं की तांबडीपाडा ही विक्रमगडमधली आदिवासी वस्तीतील शाळा आहे, माझी जेव्हा त्या ठिकाणी बदली झाली 4 वर्षापूर्वी, त्यावेळेला मी तिथे गेलो आणि शाळाच नसल्याचं माझ्या निदर्शनास आलं। एका पडवीमध्ये ती शाळा भरत होती
मी आणि माझे सहकारी आदेश भोईर सर मेट इथं काम कसं करायचं या विचाराने आम्ही आशंकित झालो, काय करायचं. पण शेवटी कुठेतरी कामाला सुरुवात करणं गरजेचं होतं. आणि अशा वेळेला आम्हाला सर्वप्रथम ज्यांचे चेहरे समोर आले की इथला विकास आदरणीय सचिनजी पाटील आणि बंते पाटील साहेब यांच्या मदतीने होऊ शकतो, आणि मी त्यांना साथ घातली की मला तुमची खूप गरज लागणार आहे. अशा वेळेला त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मला सर्व प्रकारची शैक्षणिक साहित्याची मदत त्या दिवसापासून 2019 पासून ते करतायत आणि आजपर्यंत करत आलेले आहेत. आज वॉटर फिल्टर देऊन त्यांनी त्याच्यावर कळस चढवलेला आहे. माझी शाळा आता होईल म्हणजे बांधकाम झालेलं आहे. 2012ला माझी शाळा सुरू झाली होती, ती पडवीत सुरू झाली होती. शासकीय निधीच्या कमतरतेमुळे किंवा शासकीय स्तरावरून म्हणावे तसे प्रयत्न न झाल्यामुळं विद्यार्थ्यांना आजपर्यंत पडवीमध्ये बसून शिक्षण घ्यावं लागत आहे. परंतु येत्या वर्षामध्ये आम्ही नक्कीच नवीन इमारतीमध्ये जाऊ हा विश्वास आहे. परंतु अशीच मदत आम्हाला पुढेही लागणार आहे. बंटी पाटील साहेब आणि सचिन पाटील साहेब आमच्यावर कृपा कटाक्ष ठेवा. ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो, निरोगी असं आयुष्य देवो. अजून कार्यक्रम खूप लांबणार आहे मला माहिती आहे. मला मुलांना अजून घरी घेऊन जायचं आहे, तर मी आपली रजा घेतो. धन्यवाद. आज सन्माननीय जितेशजी पाटील आणि सन्माननीय सचिनजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा कृतज्ञ सोहळा इथं पार पडतोय. खरं तर मी देवाकडे प्रार्थना करेन की एक चांगलं त्यांना उदंड असं आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून चांगलं कार्य घडो आणि एक कार्य घडण्यासाठी देव त्यांना खूप शक्ती देवो अशी मी इथे सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. तिलीरपाडा तांबडीपाड्याचे विद्यार्थी शिक्षक वृंद या ठिकाणी फोटोशूट करताना पाहताय आपण. अनिल पाटील, घोडविंदे साहेब, दुपारे साहेब, किरणजी दुपारे आणि निखिलजी घोडविंदे पत्रकार. इंडिया न्यूज 28 चे पत्रकार किरणजी दुपारे, मीडिया पार्टनर या ठिकाणी आलेले आहेत. एक लोकशाहीचा आवाज. आणि महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं, पालघर जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. आमच्या पत्रकार संघटनेचे युवा नेतृत्व निखिल घोडविंदे साहेब या न्यूज चॅनलचे. प्लीज वेलकम. इकडे बघा. यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे सर्वजण उपस्थित आहोत. इकडे बघा. आज असेल उपोषण असेल. हा जो टोल तुम्ही बंदरला पाहताय कवाड नाक्यावरचा आणि वाघोटेवरचा, हा टोल कोणी बंद केला? तर जितेश बंटी पाटील साहेब यांनी केला. त्यांच्या साथीला सचिन पाटील, प्रमोद पवार, बाळू जाधव हे सुद्धा होते, इरफान दक्का होते. रस्त्यावरचा टोल बंद. साहेबांनी म्हटलं 3 वर्षाचं कर्ज देऊन टाका. बंटी पाटील पाठवलं त्यांना चेक देऊन टाका. म्हणजे बंटी पाटील साहेबांना तिथे बरोबर जायची गरज नाही. फक्त एक मेसेज टाकला ग्रुपवर की अशा अशा आमच्या जिल्ह्यातील गरीब एक विद्यार्थिनी आहे, जी नर्सिंगला येते, तिला तुमचं सहकार्य लाभो. काय सहकार्य लाभो ते पण सांगितलं नाही, फक्त तुमचं सहकार्य लाभो. एका मेसेजनं शांत शिवसेना कार्यसंघ वाडा तालुक्यासाठी 33 कोटी आता मंजूर केलेले आहे. विकासासाठी 33, 70 कोटी रुपये. आमदार साहेबांच्या वेलकम वेलकम. थँक्यू. मान्य सुनीलजी पाटील साहेब, सुस्वागतम. आपलं हार्दिक अधिक स्वागत. वेलकम वेलकम. त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार संघटनेचे उपाध्यक्ष, स्वाभिमान संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष जितेश बंटी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी विकास चव्हाण, शांताराम मोरे नेहमीच या वाडा मतदारसंघासाठी, भिवंडी ग्रामीण वाडा मतदार. सूर्य तपतो प्रगतीचा, या भारतभूच्या प्रगतीला मुजरा महाराष्ट्राचा, मुजरा महाराष्ट्राचा.
ज्यांच्या कुशी स्वराज्याचा रत्न साकार त्या राजमाता जिजाऊ, ज्यांच्या कुशी स्वराज्यात या ठिकाणी सन्मानित केला जातो. जोरदार टाळ्या सुनीलजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. माननीय विकास हार्दिक स्वागत आहे. सिमेंट कॉन्क्रीट बनण्यास जाणारे 1 कोटी रुपये मंजूर केले साहेबांनी, आमदार साहेबांनी. आणि त्यामुळं एक आभार म्हणून सत्कार रिक्षा चालक मालक संघटनेचा त्रास मात्र मुक्त केलाय आणि आभारात्मक सत्कार आमदार साहेबांच्या ठिकाणी होत आहे. संघटना कुडूस विभागाच्या वतीने केला जाते. आपलं हार्दिक स्वागत. यांच्या वतीने या ठिकाणी सचिन पाटील यांचा सत्कार आणि बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास करून उपस्थित असलेले आपल्या भिवंडी ग्रामीणचे आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय शांतारामजी मोरे साहेब, त्याचप्रमाणे या कुडूस भागातील पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक वाघचौरे साहेब, त्याचप्रमाणे या कुडूस गावातील माजी उपसरपंच आमचे स्नेही इरफानभाई भुरे, इरफानभाई सुसे, त्याचप्रमाणे ज्यांचा वाढदिवस आहे ते जितेश पाटील आणि माझे सहकारी सचिन पाटील, आमदार साहेबांचे सहाय्यक गोसावी साहेब आणि उपस्थित सर्व मित्र परिवार. या भागातील जे सर्व रिक्षा चालक आहेत तर त्यांना ज्या पद्धतीने ड्रेस कोड गव्हर्नमेंटने दिला, आठवून दिलेला आहे, तो त्यांच्या निमित्ताने वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामुळे जितेश पाटील मागच्या गेल्या काही बऱ्याच दिवसापासून आज एक सामाजिक वारसा असलेला आणि समाजासाठी धडपड करणारा असं हे व्यक्तिमत्व आज या वाडा तालुक्यात आपण बघतोय. खरं म्हणजे या भागातील रस्त्याला ज्या पद्धतीने वाडा भिवंडी रस्त्याच्या हा जो रस्ता आहे त्याला काही चालना किंवा त्या आवाज उठवण्याचं काम मागच्या काही दिवसापासून बंटी पाटील यांनी केलेलं आहे आणि त्या आवाज उठवण्यामुळं आज चांगल्यापैकी प्रकारे या रस्त्याला निधी आता मागे अधिवेशन झाला, अधिवेशनामध्ये 70 कोटी निधी या रस्त्याला मंजूर झाला. मागे रस्ता रोको झाला आणि बऱ्याच लोकांची जो मुखवटा फाडण्याचं काम, जो सोशल ऍक्टिव्हिटीज, सोशल समाजसेवक सुद्धा समाजाला फाडण्याचं काम बंटी पाटलांनी केलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने जे खऱ्या खोट्या गोष्टी करतात आणि चांगल्या गोष्टीला चालना देणं का पाठिंबा देण्याचं काम बंटी पाटलाच्या माध्यमातून या भागामध्ये होत आहे. आज मग सांगितलं आमदार शांताराम मोरे साहेबांनी 33 कोटी इथे मंजूर केलेत. मला वाटतं 33 कोटी त्यापेक्षा जास्त निधी या भागामध्ये आमदार शांताराम मोरे साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे. आता इतक्यात कोंडला रस्त्याला देखील काही काम पूर्ण होते, 1 कोटी मंजूर होतंय. त्याचप्रमाणे केलठण डाकिवली रस्ता आज गेल्या कित्येक वर्षापासूनच आज पडलेला आहे, परंतु स्टेप बाय स्टेप काम आहे. आज त्या ठिकाणी 3-3.5 लाख 4 करोड रुपये त्या रस्त्याला आज आमदार साहेबांच्या मध्यस्थीने त्यांच्या सहकार्याने आज तिथे निधी मंजूर झालेला आहे. आज डीपीसीची मीटिंग झाली, त्या डीपीसी मीटिंग मध्ये देखील या भागातील बरेचसे विकासाची कामं त्यांनी त्यांच्या मार्फत मंजूर करून घेणार आहेत. खरं म्हणजे बऱ्याच आज बंटी पाटलांचा वाढदिवसानिमित्त मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण बरेच दिवस मी काही बोललो नव्हतो, परंतु खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी कसा असावा, आज शांताराम मोरे सारखा असावा. कारण आपण भरपूर आमदार बघितले असतील, परंतु एवढा निधी या गेल्या 1-2 वर्षापासून जो या तालुक्याला म्हणा या विभागाला मिळालेला कधीच जिंदगीमध्ये मला माहित नाही की एवढा निधी कधी मिळालेला असेल आहे. परंतु या 2 वर्षामध्ये हा प्रचंड निधी या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि आमदार शांताराम मोरे यांच्या प्रयत्नाने त्यांच्या सहकार्याने या भागाला निधी मिळालेला आहे आणि या भागातले बरेचसे रस्ते आणि बरीचशी कामं या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. आज मी जास्त काही वेळ घेत नाही, परंतु जितेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो का ज्या पद्धतीने त्यांचं काम, संघर्षाचं काम चालू आहे, असंच संघर्ष करत राहावं आणि इथल्या गोरगरीब जनतेला आणि नागरिकांना न्याय द्यावा ही या ठिकाणी मी त्यांच्याकडे मागणी करतोय आणि आपणा सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
वाढदिवसाच्या शुभेच्छा. सचिन पाटील, जितेश पाटील यांना मात्र चांगल्या पद्धतीने आपल्या गोड शब्दांनी या ठिकाणी अनुभवानं सुनील पाटील यांनी दिले आहेत. तर पुढील मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्याकरिता आमंत्रित करूया आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार शांताराम मोरे साहेब यांना. आज जितेश पाटील आणि सचिन पाटील 1 तारखेला सचिन पाटलांचा वाढदिवस आणि 3 तारखेला जितेशचा वाढदिवस. म्हणजे कालच मी काल परवा सचिनचा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा केला आणि आज जितेश पाटलांचा वाढदिवसही विविध कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी केले. आज रिक्षा चालक जे RTOचे नियम असतात त्या नियमांच्या आदेशाचं पालन म्हणून आज बंटीने या ठिकाणी त्यांना ड्रेस कोड हा या ठिकाणी वाटप ठेवलेला आहे. बंटीचं एक सांगण्याचा मला म्हणजे अभिमान असा वाटतो, या परिसराला हा मिळालेला एक हिरा मोती अजून काय म्हणजे फार मोठा नेता याच्या पुढे तो हा काम करत राहील. म्हणजे हा संघर्षातून त्यात बरेच वर्ष तो संघर्ष करत आहे. हा संघर्ष स्वतःसाठी नाही, हा सर्वसामान्यांसाठी संघर्ष करतो. काल परवा आपण बघितलं असेल रस्त्यावर, त्याच्या आधी मागच्या वर्षी रस्त्यावर उतरून थोड्या लोकांना जमून त्या रस्त्यावर त्यांनी आंदोलन केलं. काल आता अधिवेशनाच्या आधी त्यांनी एवढ्या परिसरातील सर्व त्या रस्त्यावर ये जा करणाऱ्या सर्वांना घेऊन तो रस्त्यावर बसला आणि त्याला 70 कोटी रुपये आपल्या राज्यशास्त्राने त्या ठिकाणी मंजूर केले. माझं तर म्हणणं आहे की हे जे पैसे थोडे थोडे आपण देतात ते राज्य सरकार देते, ते न देता मी अधिवेशनामध्ये सांगितलं की हा जो रस्ता आमचा आहे हा भिवंडी वाडा मनोर हा कॉन्क्रीट रस्ता करून आम्हाला मिळावा. वास्तविक त्याने टोल नाका जरी बसवला तरी आम्हाला काय फरक पडणार नाही, कारण ह्या रस्त्यावर आपण एवढे वर्ष पाहत आहोत किती वाईट परिस्थिती या रस्त्याची होती. आणि आता ही साधारण नुसती डागडुजी आहे. पुढे याचा 100% आपण या रस्त्यासाठी प्रयत्न केलेला आहे. याचा DPR तयार होत आहे आणि मला वाटतं 3,500 करोड काहीतरी मंजूर होतात. म्हणजे आता आहे, प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे आपल्या जो वनवास एवढ्या वर्षापासून आपण भोगत आहोत तो आपला कुठेतरी वनवास म्हणजे मिटेल. आणि ते मिटवण्याच्या ह्याच्यामध्ये जितेश पाटील, सचिन पाटील या परिसरातील सर्वच विविध पक्षाचे कार्यकर्ते या सर्व मंजुरीच्या ह्याच्यामध्ये त्यांचं फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि काम चांगलं झालं पाहिजे याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष लावलं पाहिजे. आता सुनील पाटील साहेब बोलताना काम चोराच्या हातात नाही गेलं पाहिजे. ते आता पेंटर ऑनलाईन असतो, तो कोण घेतो काय करतो ते आपल्याला त्याच्यामुळं जितेश पाटील साहेब जर याच्या पुढं आपल्याला असं काय वाटलं तर आपण आपला हातखंडा आहे आपला संघर्ष करण्याचा, तेव्हा आपण 100% रस्त्यावर उतरून आणि पुन्हा एकदा जर का असं काही चुकीचं घडत असेल तर आपण त्या ठिकाणी संघर्षाला उतरू. तुमच्या पाठीशी आम्हीही राहू, कारण आपला एक संघर्ष करण्याचा एक मोठा कुणी म्हणजे थोडा चांगला हातखंडा आहे. आणि आपल्या पाठीशी आम्ही सर्वजण, सुनील पाटील जे असतील, आम्ही असेल, सर्व आम्ही पाठीशी राहू. आज या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम सचिन पाटील यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. मी सचिन पाटील आणि बंटी पाटील यांना दोघांनाही आई जगदंबा उदंड आयुष्य दो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना दोघांना शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद आमदार साहेब. तर आपण या ठिकाणी
जो बर्थडे सेलिब्रेशनसाठी जमलेलो आहोत, तो केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होईल आणि त्यानंतर बंटी पाटील साहेब यांचं आभाराचं मनोगत व्यक्त होईल आणि कृतज्ञता सोहळा कुडूस, कोंडले, नारे, वडोली, मुसारणे, रिक्षा, मिनीडोर, पुचाट मॅजिक चालकांचा कृतज्ञता सोहळा, त्यांच्या गाडीचा जे ड्रेस आहेत शासनाने डिक्लेअर केलेले ते ड्रेस बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून ते वाटप होईल. तत्पूर्वी केक कापला जाईल आणि बंटी पाटील साहेबांना विनंती आहे, सर्व कार्यकर्त्यांच्या मित्र परिवाराच्या विनंतीने, की आपण केक कापून तुमचा बर्थडे सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आणि पत्रकारांच्या मीडियाच्या उपस्थितीत मात्र संपन्न व्हावा. आणि प्रीतेजी पटेल, पालघर न्यूज नेटवर्कचे संपादक पत्रकार यांचंही आगमन झालंय. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. सेलिब्रेट केला जात आहे. हॅपी बर्थडे टू यू जितेश बंटी पाटील साहेब. आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सर्व संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार संघटना, महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे उपाध्यक्ष जितेश बंटी पाटील साहेब आणि सचिनजी पाटील साहेब, आपल्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आमदार साहेब विकासाचे वारे, शांताराम गोरे, त्यांना बंटी पाटलांना शुभेच्छा. सुनील पाटील साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, बंटी पाटील यांना वाढदिवसानिमित्तानं केक देताना PSI वागचौरे साहेब हे सुद्धा केक देताना बंटी पाटील यांना. एकंदर सुसाहेब बंटी पाटील यांचे मार्गदर्शक राहिलेले व्यक्तिमत्व रामदास काका, रामदासजी जाधव, बंटी पाटील यांना. थँक्यू. बंटी पाटील सर्वांसोबत फोटो घेणारे स्टेजच्या खाली. तेव्हा पहिल्यांदा आपण या ठिकाणी लगेच वाटप करूया. शुभेच्छा नंतर द्यायच्या आहेत. लगेच एक फॉर्मॅलिटी म्हणून 5 ते 6 रिक्षा चालक मालक 5 जण आपण या स्टेजवर. या ठिकाणी आमदार साहेब सुद्धा बंटी पाटील यांचा सत्कार करतात बर्थडेच्या शुभेच्छा निमित्तानं. जोरदार टाळ्या वाजवायच्या. जितेश बंटी पाटील यांचा सन्मान आणि बर्थडे शुभेच्छा सत्कार. भिवंडी विधानसभा ग्रामीणचे आमदार, कार्यसम्राट विकास चव्हाण, शांताराम मोरे साहेब शुभेच्छा देताना. सुनीलजी पाटील साहेब उपजिल्हा प्रमुख, PSI वागचौरे साहेब या ठिकाणी शुभेच्छा देताना. जोरदार टाळ्या वाजवायचे. सुनीलजी पाटील साहेब हे सुद्धा बंटी पाटील यांना पुष्पबुके देऊन शुभेच्छा देत आहेत. त्याचबरोबर वाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं वाडा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक PSI वागचौरे साहेब हे सुद्धा वाडा पोलीस स्टेशन, कुडूस पोलीस स्टेशनच्या वतीनं बंटी पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पुष्पबुके देऊन. रामदासजी जाधव साहेब जिल्हा अध्यक्ष काँग्रेस आहे या ठिकाणी शुभेच्छा देताना. कोंडला चालक मालक संघटना वतीनं, संघटनेच्या वतीनं बंटी पाटील यांना वाढदिवस शुभेच्छा सत्कारात्मक दिल्या जात आहेत. माहिती शाल पैदा सत्कार करून. तर सचिन पाटील यांनाही वाढदिवस शुभेच्छा 1 जानेवारी वाढदिवसाचा आणि त्यांनाही या ठिकाणी शाल परिधान करून कोंडला रिक्षा चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं, युनियनकडनं या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत. कोळसाचे उपसरपंच, माजी उपसरपंच दयानंद पाटील हे सुद्धा शुभेच्छा देत आहेत. तर 5 या कृतज्ञता सोहळा कुडूस, कोंडले, नारे, वडोली, उचाट, मुसाने, रिक्षा, मिनीडोर, मॅजिक चालकांचा कृतज्ञता सोहळा. बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना ड्रेस, शासनाने जे ड्रेस दिलेले आहेत जाहीर केलेले, ते ड्रेस, त्या कलरचे ड्रेस बंटी पाटील यांच्या माध्यमातून वाढदिवसा निमित्तानं गिफ्ट म्हणून, बर्थडे गिफ्ट बंटी पाटील ठिकाणी रिक्षा चालकांना देत आहेत. तर एक सगळ्या चालकांसाठी एक फॉर्मॅलिटी. सर्व रिक्षा चालक
आपण या बाकीचे पुढे उभे राहा, बाकी इथे उभे राहा. मर्द रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू, मनात माया डोळा निखारे वाघाची औलाद तू, हो मर्द रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू, मनात माया डोळा निखारे वाघाची औलाद तू. आणि या ठिकाणी राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा, राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. अडल्या नडल्याचा मैत्र होतो, सत्य न्यायाचा मंत्र देतो, वारा होऊन खेळात येतो, अनरानाचा बनवा होतो. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार. कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. ओ भाळी फासून इथली माती, मन मनात उजळे ज्योती, भाळी फासून इथली माती, मन मनात उजळे ज्योती. गुरुजनास वंदन करतो हाला, घोरीचे खंडन करतो हा, गुरुजनास वंदन करतो हाला, घोरीचे खंडन करतो हा. माय बहिणींची राखे लाज उतरवी दुश्मनांचा मार आपला राजा. सामाजिक कार्यकर्ते योगेशजी पाटील, सुनीलजी पाटील, सर्व मान्यवर. जग सुंदर आहे घर आम्ही मनमौजी पाखर, जग सुंदर आहे घर आम्ही मनमौजी पाखर. किती आभाळी उडलो तरी पाय राहतील जमिनीवर, जग सुंदर आहे घर आम्ही मनमौजी पाखर. किती आभाळी उडलो तरी पाय राहतील जमिनीवर. ही कॅन्टीनची यारी दोस्ती रे, आणि कॅम्पसची दंगा मस्ती रे. ही कॅन्टीनची यारी दोस्ती रे, आणि कॅम्पसची दंगा मस्ती रे. ते करिअरला आकार करतो, स्वप्ने ही साकार आपला राजा. सगळ्यांना वाटेच्या ठिकाणी करून झालेलं आहे. जर राहिलो त्यांना जे उपस्थित नाही प्रमाणिनुसार बाहेर आहेत त्या चालकांना जे ड्रेस त्यांना आणलेले आहेत ते केले जातील. चला सर्वजण आता असे उभे राहा, पुढे फोटो लगेच काढले जातील. सर्व चालक मालक या पटकन फोटो घ्यायचा. एक मिनिट फोटो पटकन घेऊ आपण. पुढे उभे राहा सर्व, कॅमेरा मागे जा. वाढदिवस शुभेच्छा दिल्या जात आहेत बंटी बंड यांना. चला आपण आता देत आहे. हुशार कॅम्प शाखा अध्यक्ष, रिक्षा चालक मालक आपण थांबा, बसून घ्या खुर्च्यांमध्ये. 2 मिनिटं बंटी बंडी सगळ्या ठिकाणी मनोगत व्यक्त करतायत. सर्वांनी खुर्च्यांमध्ये बसून. माझे सहकारी आणि आमचे मार्गदर्शक सुनीलजी पाटील साहेब, आजचे सत्कार मूर्ती
ज्यांचं मी वय या ठिकाणी सांगणार नाही, परंतु तरुण तरफदार, बिंदास, बेधडक आणि निर्भीड, मी माझ्या शुभेच्छांमध्ये ज्याचं वर्णन असं केलंय, बेधडक, बिंदास आणि निर्भीड, अन्यायाचा कर्दन काळ आणि स्वाभिमानची AK-56 ज्याला म्हणतात ते म्हणजे जितेश उर्फ बंटी पाटील. त्यांनी नेहमीच आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून या वाडा तालुक्यामध्ये आणि या पालघर जिल्ह्यामध्ये भिवंडी वाडा मनोर रस्ता असेल, कुठल्या कंपनीमध्ये एखाद्या कर्मचाऱ्यावर, एखाद्या कामगारावर त्या ठिकाणी अन्याय होत असेल तर आमची ही स्वाभिमान संघटनेची AK-56 रायफल त्या ठिकाणी जाते आणि त्या अन्याय करणाऱ्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी उभी टाकते. आणि म्हणूनच आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात आणि खऱ्या अर्थाने या समाजाच्या हिताच्या काम करत असताना अनेक वेळा अनेक अडचणींना देखील सामोरे जावं लागतं, परंतु अगदी त्याला निर्भीडपणाने सामोरे जाण्याची ताकद या बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनाच बघायला मिळते. आज त्यांचा कितवा वाढदिवस आहे मला माहिती नाही, ते म्हणाले आता 36वा आहे, पण माझ्या दृष्टिकोनातून अजूनही ते तरुण तडफदार 23 वर्षाचेच वाटतात. आणि म्हणून या वाढदिवसाच्या निमित्ताने मी निश्चितपणाने परमेश्वराकडे त्यांना चांगलं आरोग्य लाभो, त्यांना राजकीय सामाजिक जी आज त्यांची उंची आहे त्याच्यापेक्षा अधिक उंचावर त्यांना जाण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त हो आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनामधले जे असे काही क्षण असतात, दुःखाचे असतील किंवा ज्याच्यातनं अश्रू बाहेर येतात, ते अश्रू पुसण्याची ताकद परमेश्वर त्यांना देवो, असंच या निमित्ताने मी ईश्वराकडे प्रार्थना करेन. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की वाडा तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये कुठलाही संघर्ष असेल तर बंटी पाटील सर्वात पुढे त्या ठिकाणी असतो आणि ती गुणवत्ता आणि तो स्वभाव निश्चितपणाने जीवनामध्ये यशाकडे त्यांना नेण्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी कमतरता येणार नाही. एवढ्याच या निमित्ताने मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबरीने 2च दिवसापूर्वी आमचे बंधू सचिन पाटील यांचा देखील वाढदिवस झाला. मी त्यांना देखील या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. मला एक गोष्ट या निमित्ताने या ठिकाणी निश्चितपणाने सांगायची आहे की आज या स्टेजच्या माध्यमातून आपण सगळे चेहरे बघितल्याच्या नंतर खरंच एक सकारात्मक चित्र या वाडा तालुक्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघायला मिळेल की सगळी मंडळी, आमचे एक बंधू त्या ठिकाणी भिवंडी तालुक्यातून देखील आलेले देवा ग्रुपचे हेमंत मोरे साहेब, याला मोरे साहेब पुढे, ते आपल्या तालुक्याचे जावळे देखील आहेत. तर असा दूरपर्यंत आज बंटी पाटील आणि सचिन पाटीलच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटलेला आहे. आणि म्हणून या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा कधी वाडा तालुक्यावर आणि पालघर जिल्ह्यावर संकट येतील तर त्या संकटांना आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सामोरे जाण्याची ताकद देखील परमेश्वराकडे मागतो. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाळी वाजवा. या ठिकाणी वाजा शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्याच्या शब्द सुनणार बघा सगळ्यांनी. भाऊ रेडी? ओके, रेडी स्मार्ट.
रोशन हे रोशन भाऊ इकडे भाऊ इकडे बघा इकडे माझ्याकडे सर पुन्हा एकदा रेडी स्माइल रेडी स्माइल भाऊ स्माइल इकडे बघा रेडी देण्यासाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना एक विनंती आहे काही एक मिनिट थांबा रेडी स्माइल रेडी स्माइल अरे होटल पे जाके फ्रेश होते हैं तो शादी में जाएंगे ना ओके आवाज अजून एकदा रेडी स्माइल रेडी स्माइल